आता वॅक्सिंग करताना जे हे चॉकलेट वॅक्स आहे, वॅक्सिंग करताना आपण इथे बघायची केसांची डायरेक्शन कशी आहे. आता हे केस मी दाखवते तर या बाजूला आहे, तर आपण हे वॅक्सिंग आहे ते चॉकलेट वॅक्स आहे. हे आपण आधी कसं पावडर लावायची, अशी पावडर लावायची पूर्ण हाताला, त्याच्यानंतर वॅक्स घ्यायचं. वॅक्स घेतल्यानंतर ते जे केस आहेत त्याच डायरेक्शन आपल्याला वॅक्स असं लावायचं. डायरेक्शन त्याच डायरेक्शन मध्ये वॅक्स असं पूर्ण लावायचं आपलं. आणि त्यानंतर ही वॅक्सची पट्टी आहे, ही अशी पट्टी घ्यायची. त्याच्यामध्ये ही साईड आपल्याला यूज करायची, ही वाली नाही, ही वाली साईड आपल्याला यूज करायची. अशी इथे आपल्याला हे असं करून, असं ही केसांची डायरेक्शन या बाजूला आहे, आपण त्याला वॅक्स पट्टी खेचणार या बाजूला ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, अशी करून खेचणार. इथे असं प्रेस करून अशी करून खेचणार, इथे असं प्रेस करून अशी करून खेचणार. आता ही जी पूर्ण साईड भरणार तर हिला इथे फोल्ड मारायचा. फोल्ड मारल्यानंतर ही साईड घ्यायची. ही साईड घेतल्यानंतर पूर्ण परत वॅक्स लावायचं इथे, आणि ही साईड फोल्ड केलेली ही अशी दाबून ठेवायची. नंतर या साईडने आपल्याला पूर्ण वॅक्सिंग करायची अशी. म्हणजे हे केस ज्या डायरेक्शन मध्ये आहे त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला वॅक्स लावायचंय, आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला ही पट्टी खेचायची. वॅक्स स्ट्रीप बोलतात त्याला. थँक्यू.